ओ एक तर आपण वर्षातनं एकदा गावाकडे येतोय. मी काय सांगितलेलं आहे का लक्षात? अगं पण पण बिन काय सांगायचं नाही मला. पटकन बोला, आपल्याला परत पुण्याला जायचंय. अग मयुरी, दादा न वहिनी आलेत. बाबा नमस्कार करतो. जा बरं, चहा ठेव जा पटकीना. हा लगेच ठेवते. ए आम्ही चहा नाही कॉफी पितो. बरोबर, काय हरकत नाही. तुम्ही फ्रेश व्हा, तोपर्यंत ती कॉपी घेऊन येत्या. ओ जावा बाहेर, बाबा एकटे बसल्यात. तो विषय बोलून घ्या, आपल्याला जायचंय. बाबा, असं पण तुमचं वय झालंय, तुम्हाला कामं पण होत नाहीत. तेवढं वाटणीच बघा की. बरं झालं बाळा, माझ्या मनातलं बोलला. मीच वाटणी करणार होतो. सांग तुला काय पाहिजे. बाबा, मला ती 4 एकर बागायत जमीन पाहिजे आणि पुण्यात ज्या फ्लॅटमध्ये मी राहतो तो फ्लॅट तितका माझ्या नावाने करा. ठीक आहे बाळा. ठीक आहे, जमिनीची आणि फ्लॅटची कागद. येतो बाबा. तुला विचारायचं राहिलंच की तुला काय पाहिजे सांग. मला काहीच नको, मला फक्त तुम्ही पाहिजे. मला घेऊन काय करणार. मी गुडघ्यात बाद झालेला माणूस आहे. तुमच्या गुडघ्याचा इलाज आपण कायमचाच करूया. नको नको, मला ऑपरेशनची भीती वाटते. अहो बाबा, तुम्ही कशाला काळजी करताय? विना ऑपरेशन करता आणि विना ऍडमिट होता, तुमच्या गुडघ्याचा उपचार कायमचा होतोय. चला. तर मित्रांनो, येथून आम्ही थेट गेलो मुंबईच्या पेन क्लिनिक मध्ये. खूप दिवसापासून माझ्या वडिलांना गुडघ्याचा त्रास होता. त्यांना उठता बसता पण येत नव्हतं. हे हॉस्पिटल माझ्या वडिलांसाठी एकदम परफेक्ट होतं आणि येथे काही चिरफाड न करता, कोणतेही ऑपरेशन न करता आणि ऍडमिट न करता आपण प्लाझ्मा किंवा लेझर ट्रीटमेंट करू शकतो. एका छोट्याशा इंजेक्शनने चिरफाड न करता ट्रीटमेंट होते आणि येथे प्रोसिजर टाइम फक्त 40 मिनिटाचा आहे. आणि या हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत 20,000 पेक्षा जास्त लोक बरी झाल्यात. आणि बघा, माझे वडील कसे ठणठणीत झाले. तुमच्याही घरात जर कोणाला त्रास होत असेल तर या हॉस्पिटलला नक्की भेट द्या. आणि हा, यांची अजून एक ब्रँच पुण्यामध्ये सुद्धा आहे आणि त्याचा ऍड्रेस व्हिडिओ मध्ये दिलेला आहे. गरजूंना हा व्हिडिओ नक्की शेअर करा.